सामान्य माणूसही आमदार होऊ शकतो. हो, सामान्य माणूसही आमदार होऊ शकतो हे या चौघांनी आपल्या विजयाने दाखवून दिलंय. ज्यांच्याकडे कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी तर सोडाच, पण कोणतंही मोठं पदही नव्हतं, अशा परिस्थितीत जनतेसाठी काम करण्याच्या आणि त्यांच्यासाठी आवाज उठवण्याच्या प्रखर भूमिकेमुळे जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवलाय आणि त्यांना निवडून दिलंय. यात पहिलं नाव आहे कलिता माझी. इतरांच्या घरी भांडी घासून महिन्याला फक्त 2500 रुपये कमावणाऱ्या कलिता यांनी पश्चिम बंगालच्या औसग्राम मतदारसंघातून तब्बल 12,000 मतांनी विजय मिळवलाय. दुसरे आहेत के.व्ही. विजय धामू, चेन्नईचे एक साधे ऑटो ड्रायव्हर. थालापती विजयच्या टी.व्ही.केकडून लढताना त्यांनी प्रस्थापित नेत्याला 14,000 मतांनी हरवून विधानसभेत एंट्री केली आहे. तिसरे आहेत आर. सबरीनाथन, विजयचे वैयक्तिक सहाय्यक आणि ड्रायव्हर असलेल्या राजेंद्रन यांचा हा मुलगा. कतारमधील नोकरी सोडून सबरीनाथन चेन्नईला आले आणि पहिल्याच प्रयत्नात विरुगंबक्कम मतदारसंघातून आमदार झाले. चौथे आहेत रत्ना देबनाथ, कोलकाता येथील आर.जी. कर रुग्णालयातील पीडितेच्या आई. राजकारणाचा कोणताही अनुभव नसताना केवळ महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर त्यांनी पाणीहाटी मतदारसंघातून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. सिस्टीम बदलायची असेल तर त्या सिस्टीमचा भाग व्हावंच लागतं, हेच आमदार झालेल्या या सामान्य माणसांनी दाखवून दिले. एक सामान्य व्यक्तीही आपल्या जिद्दीने सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचू शकतो, हे देखील या निकालांनी सिद्ध केले. तुम्हाला यापैकी कोणाचा विजय सर्वात मोठा वाटतो कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती.